नमस्कार. बदलापूर व्हॉइस न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत. बदलापूर शहरामध्ये बिगारी काम करणाऱ्या ज्या सगळ्या नका कामगार महिला आहेत या सर्वांचा सन्मान जो आहे तो आरोग्य सभापती किरण भोईर यांच्या माध्यमातून होतोय आणि जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आपण बघू शकतो आरोग्य सभापती किरण भोईर यांच्या माध्यमातून बदलापूर शहरातील सर्व नाका कामगार महिलांचं या ठिकाणी स्वागत होते. त्यांचा सन्मान त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी होतोय. कारण की आपण सर्व महिला आपलं घरदार सांभाळून दोन पैसे कमवण्यासाठी काम करतात. कोणी एसी मध्ये काम करतं का तुमचं? नाही. तुम्ही सगळे उन्हामध्ये काम करतात. कधी पाऊस आला वारा आला तरी तुम्ही काम करतात. त्यामुळे तुम्ही त्याला स्वतःसाठी जोरदार टाळ्या वाजवा. आता आमची नुकतीच बांधकाम कामगार या मंडळाच्या सदस्यपदी नियुक्ती झाली आहे. त्यामुळे आपल्यापैकी महिलांनी बांधकाम कामगारांचं कार्ड काढलेलं आहे. बोट उचला कोणी दिलेले कार्ड बनवलेले कार्ड भेटले ना तुला. बोट उचलला ज्यांनी ते कार्ड बनवलेलं नसेल त्यांनी जे आपल्या अध्यक्ष शिंदे साहेब, जाधव साहेब आहेत, कराड साहेब आहेत यांच्याकडे संपर्क करा. माझ्या ऑफिसमध्ये जे कार्ड बनवून दिलं जातं त्या कार्डचं महत्त्व आहे की तुम्हाला सर्वात पहिले तुमच्या घरासाठी किचनमधलं सामान आहे ते तुम्हाला सामान मिळतं. त्यानंतर तुमचा जो इन्शुरन्स आहे त्या इन्शुरन्ससाठी तुम्हाला खूप फायदा मिळतो. तुमच्या शाळेसाठी मुलं असतील त्या मुलांच्या शाळेच्या फीसाठी आपल्याला महाराष्ट्र सरकार त्यामधनं तुम्हाला त्याचे पैसे मिळतात. कोणती आपली तुमची मुलगी असेल कोणी असेल तर तिच्या लग्नासाठी त्यासाठी 50,000 रुपये आपल्याला अनुदान मिळतं. अशा बऱ्याच साऱ्या गोष्टी आहेत. तुम्ही जर ते कार्ड बनवलं बांधकाम कामगारांचं तर तुम्हाला शासनाच्या माध्यमातून तुम्हाला मदत मिळते. त्यामुळे सर्वच माझ्या ज्या भगिनी आहेत माझ्या माता आहेत तुम्हाला हात जोडून विनंती की तुम्ही तुमची पहिले नोंदणी करा. जर तुम्ही नोंदणी केली तर समजेल की तुम्ही खरोखरच त्या कामगार आहात. तुमच्याकडे कार्ड नसेल तर त्याला काही महत्व नाही. आणि या इमारत बांधकाम कामगारचे अध्यक्ष आहेत आपले किशोर चौधरी साहेब, ओळखले ना सगळे. ते त्याचे अध्यक्ष आहेत, आम्ही सदस्य आहेत, सुविधाताई त्याही देखील यावर सदस्य आहेत. त्यामुळे तुम्हाला त्याचा पूर्णपणे फायदा होईल. आज मी आपल्याकडे छोटीशी भेट करून तुम्हाला दिली आहे. त्यामुळे मला माहिती आहे की सर्वांना कामावर जायचं, तुमचा वेळ जास्त काही देणार नाही. आणि आपल्याला तुमच्यासाठी एक आपण आरोग्य शिबिर लावणार आहे फक्त आपल्या या सर्व महिलांसाठी. त्याची तारीख देखील तुम्हाला शिंदे साहेब लवकर लागतील. त्यामुळे तुम्हाला पुन्हा एकदा महिला दिनाच्या शुभेच्छा देतो आणि सांगतो जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सेवालाल. जय सेवालाल. जय सेवालाल. आपण पाहिलं या सर्व महिला बदलापूर शहरामध्ये काम करत असतात, नका कामगार म्हणून ते काम करत असतात आणि या सर्व महिलांचा सन्मान आपण पाहू शकतो आरोग्य सभापती किरण भोईर यांच्या माध्यमातून या सर्व महिलांचा या ठिकाणी सन्मान होताना आपल्याला पाहायला मिळतोय. खूप सुंदर अशी संकल्पना जी आहे ती त्यांच्या माध्यमातून राबविली जाते आणि मोठ्या प्रमाणात आपण बघू शकतो या सर्व महिलांचा सन्मान या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतोय. कायमच सामाजिक क्षेत्रामध्ये आरोग्य सभापती किरण भोईर जे आहेत आपल्याला पुढे असल्याचे पाहायला मिळतात. आणि आजही आपण जर पाहिलं तर जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून उड्डाणपूल येथे जे नाका कामगार यांचं कार्यालय आहे येथे आपण पाहू शकतो आरोग्य सभापती किरण भोईर यांच्या माध्यमातून सर्व महिलांचा या ठिकाणी गौरव होताना आपल्याला पाहायला मिळतो. महत्वाचं म्हणजे सर्व महिलांना या ठिकाणी महाराष्ट्र इमारत बांधकाम कामगार संघटनेचे सदस्य होण्याचंही आवाहन या ठिकाणी आरोग्य सभापती किरण भोईर यांच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे. आणि या सर्व माता बहिणींना आपण बघू शकतो किरण भोईर यांच्या माध्यमातून ही छोटीशी भेटवस्तू देण्यात येते आणि एक आपुलकी एक आपलेपणा जपण्याचं काम जे आहे ते आरोग्य सभापती किरण भोईर यांच्या माध्यमातून होताना आपल्याला पाहायला मिळतं. आणि महत्वाचं म्हणजे महाराष्ट्र इमारत बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे ते सदस्य देखील आहेत आणि सर्व कामगारांसाठी कायमच ते
धडपडत असतात, प्रयत्न करत असतात आणि आताही आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात शहरातील या सर्व माता बहिणी ज्या नाका कामगार म्हणून आपल्या बदलापूर शहरामध्ये काम करत असतात, या सर्व माता बहिणींचा सन्मान या ठिकाणी आरोग्य सभापती किरण भोईर यांच्या माध्यमातून होताना आपल्याला पाहायला मिळतं. अनेक बदलापूर शहरामध्ये इमारती उभारणं असेल, अनेक बांधकाम असेल, या सर्व बांधकामामध्ये या महिलांचा हातभार हा प्रचंड मोठा असतो आणि याच महिलांचा एक सन्मान जो आहे तो आरोग्य सभापती किरण भोईर यांच्या माध्यमातून होताना आपल्याला पाहायला मिळतो. कायमच महिलांसाठी विविध कार्यक्रम त्यांच्या माध्यमातून आयोजित केले जातात आणि लवकरच या सर्व महिलांसाठी महाआरोग्य शिबिर देखील आरोग्य सभापती किरण भोईर यांच्या माध्यमातून आयोजित केलं जाणार आहे आणि या सोहळ्याला आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात महिलांची उपस्थिती पाहायला मिळते. कायमच सर्वांसाठी झटणारे प्रयत्न करणारे आरोग्य सभापती किरण भोईर यांच्या संकल्पनेतून माध्यमातून आजच हे भव्य दिव्य आयोजन करण्यात आलेलं आहे. माध्यमातून त्यांच्या संकल्पनेतून हे भव्य दिव्य आयोजन करण्यात आलेलं आहे असे आरोग्य सभापती किरण भोईर यांच्यासोबत आपण संवाद साधणार आहोत. सर, भव्य दिव्य आयोजन करण्यात आलेलं आहे. ज्या सगळ्या महिला आपल्या बदलापूर शहरामध्ये राब राबतात त्यांचा एक सन्मान आपल्या माध्यमातून होतोय. जागतिक महिला दिनाच्या औचित्याने आज कुळगा बदलापूर शहरातील नाका कामगार आमच्या महिला आहेत त्यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान करण्याचं आम्ही योजिलं होतं. खरं तर शहराच्या जडणघडणीमध्ये शहराचं जे आपण डेव्हलपमेंट बघतो त्या ठिकाणी त्यांचा महत्त्वाचा वाटा आहे. तो यासाठी की कुठेही काम असेल तर या नाका कामगाराशिवाय कोणतेही काम शक्य नाही. त्यामुळे हा जो समाज आहे बंजारा समाज हा कुठेतरी वंचित समाज आहे आणि त्यामधील या महिला आहेत यांचा देखील कोणीतरी विचार केला पाहिजे. त्यामुळे या सर्वच माझ्या भगिनींचा या ठिकाणी आम्ही आज सन्मान करत आहोत. खऱ्या अर्थाने इमारत बांधकाम कामगार या मंडळावर आमची ज्यावेळेस नियुक्ती झाली त्यावेळेस आमचं खरं काम आहे की या सर्वच जे नाका कामगार असतील त्यांचं आपल्याला नोंदणी करायची आहे आणि महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून जी काही त्यांना मदत लागेल त्यामध्ये त्यांचा विमा असेल, शालेय जी काही मदत असेल, जे काही अनुदान असेल ते त्या या आमच्या सर्वच जे कामगार असतील त्यांना त्याचा लाभ मिळणार आहे. त्यांच्याबद्दल जी काही आरोग्याच्या बाबतीत जी काही मदत असेल ती या सर्वच आमच्या बांधकाम कामगार जे काही बांधव असेल आणि आमच्या महिला असतील त्यांना ती त्या माध्यमातून देता येऊ शकते. त्यामुळे आजच्या दिवशी मला अतिशय आनंद होतो की एक वेगळ्या विचारातून आणि एक मागासलेला एक दुर्बल घटक त्यांचा कुठेतरी सन्मान व्हावा या विचाराने आम्ही आज या ठिकाणी महिला दिनाच्या औचित्याने सर्वच महिलांना या ठिकाणी सन्मानित केले. सर, लवकरच या महिलांसाठी आपण महाआरोग्य शिबिर देखील ठेवणार आहे. नाही, खरं बघितलं तर त्यांना आज तुम्ही बघितलं असेल प्रत्येकीला कामावर जाण्याची घाई असते. त्यामुळे असा एक त्यांना दिवस बघावा लागेल किंवा सकाळी 7 वाजल्यापासून ते 9 वाजेपर्यंत 2 तासाच्या माध्यमातून त्यांना त्या ठिकाणी आपण आरोग्य शिबिर घेणार आहोत. कारण की हे हातावर पोट असणारं सर्व कुटुंब आहे का एक दिवस जरी सुट्टी झाली तरी त्यांचं कुटुंब हे त्यांना चालवावं लागतं. कारण की मुलं वगैरे ते घरी सोडून आज दिवस रात्र जे दुपारी ऊन असेल वारा असेल त्यामध्ये ते काम करत असतात. त्यामुळे वेळ हे निश्चित करून त्या ठिकाणी मी आरोग्य शिबिर त्यासाठी राबवणार आहोत. हा अभूतपूर्व उपक्रम त्यांच्या माध्यमातून राबविण्यात आलेला आहे असे आरोग्य सभापती किरण भोईर यांच्यासोबत आपण संवाद साधलेला आहे आणि या सर्व महिलांचा सन्मान त्यांच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे. सर्वांना भेटवस्तू देण्यात आलेली आहे आणि असेच वेगवेगळे उपक्रम नाका कामगार महिला असेल त्यांच्यासाठी आम्ही राबवत राहू. लवकर त्यांच्यासाठी महाआरोग्य शिबिराचं आयोजनही आरोग्य सभापती किरण भोईर यांच्या माध्यमातून केलं जाणार आहे आणि आजच्या या उपक्रमाला आपण जर पाहिलं तर महिलांची उपस्थिती आहे. अनेक महिला आता त्यांचं जी गिफ्ट होती भेटवस्तू होती त्या घेऊन पुढे गेलेल्या आहेत आणि उत्स्फूर्त असा प्रतिसाद या सर्व महिलांचाही आजच्या या कार्यक्रमाला मिळताना आपल्याला पाहायला मिळाला. बदलापूर शहरातल्या अशाच घडामोडी पाहण्यासाठी आता बदलापूर न्यूजच्या फेसबुक, इंस्टा, ट्विटर अकाउंटला फॉलो करा. तसेच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.